फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतोय आपला नेक्स्ट फायलम विच इज फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. सो ह्या आधीचे तिन्ही फायलम्स फायलम पोरीफेरा, निडारिया आणि टेनोफेरा याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनमध्ये मिळून जातील. ओके, चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं प्लॅटीहेल्मिंथिस हे नाव कसं काय तयार झालं हे आपण बघूया. सो प्लॅटीचा अर्थ असतो फ्लॅट आणि हेल्मेंथचा अर्थ असतो वर्म्स. सो फ्लॅट वर्म्स आणि याच्यावरूनच त्याला नाव काय पडलं, प्लॅटीहेल्मिंथिस. सो आता आपण काय म्हणू शकतो, प्लॅटीहेल्मिंथिस फायलम मध्ये सगळे ऑर्गॅनिझम्स कसे आहेत, फ्लॅट आहेत आणि वर्म्स आहेत. ओके, म्हणून त्याला दुसरं नाव काय मिळालंय, फ्लॅट वर्म्स. ओके, सो इथे मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे प्लॅनेरिया, सेकंड आहे टीनिया ज्याला टेप वर्म सुद्धा म्हणतात. नेक्स्ट आहे फॅसिओला ज्याला लिव्हर फ्लूक सुद्धा म्हणतात. ओके, सो ह्या तिघांचेही तुम्ही जर स्ट्रक्चर व्यवस्थित बघाल तर ह्या तिघांचेही स्ट्रक्चर कसे आहेत, फ्लॅट आहेत आणि किड्यासारखे आहेत, है ना, अळीसारखे आहेत दिसायला, म्हणून याला काय म्हटलंय, फ्लॅट वर्म्स. ओके, सो आता आपण याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. याची बॉडी कशी आहे, डॉर्सो वेंट्रली फ्लॅटेंड. आता डॉर्सो वेंट्रली म्हणजेच काय, डॉर्सलचा अर्थ असतो अप्पर साइड म्हणजेच पाठीमागची बाजू, पाठीकडची बाजू पण वरची. ओके, सो ही बाजू जी आहे ह्याला म्हणतात डॉर्सल साइड आणि वेंट्रल म्हणजेच काय तर पोटाकडची बाजू. ओके, सो डॉर्सो वेंट्रलीचा अर्थ काय असतो, टॉप टू बॉटम. ओके, डोक्यापासून पायापर्यंत कसे आहेत ते फ्लॅटेंड आहेत म्हणजे सपाट आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलंय, फ्लॅट वर्म्स. ओके, सो यांची जर्म लेअर कशी आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे म्हणजेच यांच्याकडे तिन्ही लेयर्स प्रेझेंट आहेत, एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मेसोडर्म. ओके, असिलोमेट आहेत. असिलोमेट म्हणजेच काय तर यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी ऍब्सेंट आहे. ओके, म्हणजेच काय, जर या गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीला आपण कट केलं इथून तर ह्या कॅव्हिटीमध्ये बॉडी कॅव्हिटी ऍब्सेंट आहे. ओके, सो म्हणून ते कसे आहेत, असिलोमेट आहेत. त्यानंतर याच्यामध्ये ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन कुठली आहे, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन आहे. म्हणजेच काय, सेल्स पासून टिश्यूज तयार झालेत, मल्टिपल टिश्यूज एकत्र येऊन ऑर्गन तयार झालाय आणि मल्टिपल ऑर्गन्स एकत्र येऊन एक ऑर्गनची सिस्टीम तयार झालेली आहे. ओके, म्हणून यांचं ऑर्गनायझेशन कोणतं आहे, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. प्लॅटीहेल्मिंथिस मधले मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम हे एंडोपॅरासायटिक असतात. एंडोपॅरासायटिक म्हणजेच काय तर दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये राहणारे असतात आणि काही जे असतात ते कसे असतात, फ्री लिव्हिंग म्हणजेच बाहेर असतात. ओके, कुठल्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती डिपेंड नसतात. सो पॅरासाइट म्हणजेच काय तर एखादा असा ऑर्गॅनिझम जो दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती प्रेझेंट असतो किंवा बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट असतो आणि त्याच्याकडून त्याला फूड सुद्धा मिळतं. ओके, म्हणजेच तो डिपेंडंट असतो दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती. ओके, अशा ऑर्गॅनिझम्सना आपण म्हणतो पॅरासाइट. मग पॅरासाइटचे दोन टाइप्स येतात, एंडो पॅरासाइट आणि एक्टो पॅरासाइट. एंडो म्हणजेच कुठले तर जे दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणतो एंडो पॅरासायटिक. आणि एक्टो म्हणजे कुठले तर ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या वरती प्रेझेंट असतात. ओके, सो मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स प्लॅटीहेल्मिंथिस मधले एंडो पॅरासायटिक आहेत. ओके, त्यानंतर काही थोड्याफार प्रमाणात फ्री लिव्हिंग असतात. ओके, यांची सिमेट्री आहे ऑब्व्हियसली बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री म्हणजेच काय तर एखाद्या ऑर्गॅनिझमला जर आपण त्याच्या मधल्या ऍक्सिस वरून किंवा सेंटर मधून कट केलं तर त्याचे दोन इक्वल पार्ट्स आपल्याला मिळतात. अशा सिमेट्रीला आपण म्हणतो बायलॅटरल सिमेट्री. ओके, आता आपण बघूया बॉडी कव्हरिंग. बॉडी कव्हरिंग म्हणजेच काय तर प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स येतात त्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीला एक कव्हर असतं बाहेरून. ओके, आणि ते कव्हर काय करतं, प्रोटेक्ट करतं त्या ऑर्गॅनिझमला, म्हणून त्याला काय म्हणतात, प्रोटेक्टिव्ह लेअर. ओके, सो आपण आत्ताच बघितलं प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम्स येतात, लाईक पॅरासायटिक फॉर्म म्हणजेच एंडो पॅरासाइट आणि फ्री लिव्हिंग फॉर्म म्हणजेच बाहेर असणारे. सो जे ऑर्गॅनिझम पॅरासायटिक फॉर्मवाले आहेत त्याच्या बॉडीवरती कव्हर असतं क्युटिकलचं. ओके, क्युटिकल म्हणजेच काय तर ट्रान्सपरंट स्किन असते. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आपले नख बघितलीत तर आपल्या नखांच्या बॉटमला व्हाईट कलरची लेअर दिसते ना, सो त्यालाच आपण क्युटिकल म्हणतो. सो अशी स्किन, अशी ट्रान्सपरंट स्किन या पॅरासाइटच्या बॉडीच्या बाहेरच्या बाजूला प्रेझेंट असते आणि ती काय काम करते, ॲज अ प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून काम करत असते. ओके, जे पॅरासाइट आहेत म्हणजेच एंडो पॅरासाइट आहेत त्यांच्याकडे हुक्स सुद्धा असतात आणि सकर्स सुद्धा असतात. म्हणजेच काय तर हे ऑर्गन्स आहेत. ओके, जसं ॲनिमल्सकडे लेग असतात, हँड्स असतात, माउथ असतं,
तसंच पॅरासाइटकडे काय आहे, हुक्स आणि सकर आहेत. याच्या मदतीने ते काय करतात, ज्या ऑर्गॅनिझमवरती डिपेंड आहेत त्याला पकडून ठेवण्यासाठी हुक्स आणि सकरचा ते उपयोग करत असतात. ओके, सो पॅरासाइटिक फॉर्ममध्ये फक्त हुक्स आणि सकर येतात. फ्री लिव्हिंग फॉर्ममध्ये हुक्स आणि सकर प्रेझेंट नसतात. ओके, त्यानंतर पॅरासाइटिक फॉर्ममध्ये कव्हर कुठला आहे, क्युटिकलचा आहे, म्हणजेच ट्रान्सपरंट लेअर ऑफ स्किन. त्यानंतर आता आपण येऊया फ्री लिव्हिंग फॉर्मकडे. असे ऑर्गॅनिझम जे फ्री लिव्हिंग आहेत त्यांच्या बॉडीवरती सुद्धा कव्हर असतं आणि ते असतं सिलियाचं. ओके, आता सिलिया आपल्याला माहिती आहे, छोटे छोटे केस असतात. ओके, त्याला आपण म्हणतो सिलिया, आणि याच्या मदतीनेच ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मुवमेंट करू शकतात. ओके, सो फ्री लिव्हिंग वाले जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्याकडे सिलिया प्रेझेंट आहे बॉडी कव्हर म्हणून, आणि पॅरासाइटिक फॉर्म वाले जे आहेत त्यांच्याकडे क्युटिकल प्रेझेंट आहे बॉडी कव्हर म्हणून. ओके, पॅरासिटिक फॉर्ममध्ये हुक्स आणि सकर सुद्धा येतात आणि ह्याच्या मदतीने ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीला अटॅच होतात. ओके, सो पॅरासाइटिक फॉर्मवाले जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांचं एक्झाम्पल येतं फॅसिओला, ज्याला आपण लिव्हर फ्लूक सुद्धा म्हणतो, आणि टेपवर्म सुद्धा याचं एक्झाम्पल आहे. ओके, पॅरासिटिक फॉर्मचं. आणि फ्री लिव्हिंग फॉर्मचं एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. ओके, आता इथे मी तुम्हाला डायग्राम्स दिलेले आहेत, टेक्स्टबुकमध्ये सुद्धा तुम्हाला डायग्राम्स दिलेले आहेत, त्याच डायग्राम मी इथे दाखवल्यात. फक्त ही जी फेसिओलाची आहे ना ती मी खूप शोधायचा प्रयत्न केला, मला मिळाली नाही, त्यामुळे मी ही डायग्राम घेतली. याच्यामध्ये हे जेनिटल ओपनिंग आणि वेंट्रल सकर हे लेबल्स तुम्हाला नाही आहेत, त्यामुळे तुम्ही इथे लक्ष देऊ नका. ओके, सो पॅरासाइटिक फॉर्म मधले एक्झाम्पल्स काय आहेत मी सांगितलं, फॅसिओला ज्याला आपण लिव्हर फ्लूक म्हणतो, आणि टीनिया ज्याला आपण टेपवर्म म्हणतोय. ओके, सो ह्या डायग्राम्स थोडंसं समजून घेऊया. यांचा शेप तुम्ही बघाल फॅसिओलाचा तर तो लीफ लाईक आहे. ओके, म्हणजे पानासारखा आहे. याच्या टॉपला माउथ प्रेझेंट आहे. ओके, सो ह्या माउथच्या मदतीने ते काय करतात, फूड आतमध्ये एंटर करतं, आणि जे अनडायजेस्टेड फूड असतं ते इथूनच ह्या माउथमधून बाहेर येतं, आणि म्हणून याचा बॉडी प्लॅन कसा आहे, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ओके, त्यानंतर ह्या माउथच्या खाली बरोबर इथे एक ऑर्गन आहे, त्याला आपण म्हणतोय सकर. ओके, सो ह्या सकरच्या मदतीने ते काय करतात, तर ज्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत त्याला पकडून ठेवण्यासाठी ह्या सकरचा ते यूज करत असतात. ओके, इथे आहे हेड लोब. ओके, हा कम्प्लीट पोर्शन काय झाला, हेड झाला ना, याला म्हटलंय हेड लोब. ओके, त्यानंतर ही कम्प्लीट त्याची बॉडी आहे, आणि इथे त्याच्या बॉडीच्या बॉटमला एक्सक्रिटरी पोर असतं. आता तुम्ही म्हणाल काय मॅम, यांची बॉडी टाईप तर ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे, म्हणजेच एकच ओपनिंग असायला पाहिजे, मग इथे दुसरी ओपनिंग कशी काय? तर इथे कन्फ्यूज नाही व्हायचंय. ह्या माउथमधून फूड एंटर होतंय आणि अनडायजेस्टेड फूड इथून बाहेर जात आहे, म्हणजे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आला. पण ह्या एक्सक्रिटरी पोरचा उपयोग कशासाठी असतो, तर ह्यांच्या बॉडीमध्ये मेटाबॉलिक वेस्ट तयार होत असतात, लाईक नायट्रोजनस वेस्ट किंवा बॉडीचे फ्लुइड असतात. फ्लुइड म्हणजेच काय, तर हे ऑर्गॅनिझम पाण्यामध्ये असतात, आता बॉडीच्या आतमध्ये असतात, आणि आपल्याला माहिती आहे बॉडीच्या आतमध्ये कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये फ्लुइड प्रेझेंट असतं है ना, त्यामुळे हे ऑर्गॅनिझम सतत एखाद्या फ्लुइडच्या सानिध्यात असतात, म्हणजेच फ्लुइडच्या आतमध्ये राहत असतात. मग तेच फ्लुइड किंवा ते पाणी यांच्या बॉडीच्या आतमध्ये जात असतं, आणि ह्यातलं एक्सेसिव्ह पाणी बाहेर टाकण्याचं काम हे एक्सक्रिटरी पोर करतात. ओके, का, कारण जर याच्यामध्ये पाणी जास्त जात राहिलं तर ते काय होणार आहे, त्याची बॉडी फुलणार आहे. ओके, म्हणजेच हे जे वॉटर आतमध्ये एंटर करतंय त्याचं बॅलन्स असणं गरजेचं आहे. ओके, आणि ह्या प्रोसेसला म्हणतात ऑस्मो रेग्युलेशन, ते आपण पुढे शिकणार आहोत. आत्ता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, याच्या बॉडीमध्ये नायट्रोजनस वेस्ट तयार होतात, आणि पाण्याचं बॅलन्स मेंटेन करण्यासाठी ह्या एक्सक्रिटरी पोरची गरज असते. ओके, सो आता याच्यामध्ये 3 लेबल्स कुठले लक्षात ठेवायचे, माउथ, सकर, हेड लोब आणि एक्सक्रिटरी पोर. एक्स्ट्रा म्हणून तुम्ही बॉडी लिहू शकता. ओके, हे काय सोपं आहे. आता आपण येऊया नेक्स्ट डायग्रामकडे, विच इज टीनिया, टेपवर्म. ओके, सो ह्याचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघाल तर स्नेक सारखं आहे, पण हे छोटे असतात, म्हणजे साईजमध्ये छोटे असतात आणि फ्लॅट असतात. ओके, त्यानंतर याच्या टॉपला आहे हुक, त्यानंतर आहे इथे सकर. ओके, सो हुक आणि सकर याच्याकडे दोन्ही आहेत, आणि आपण मगाशीच शिकलो हुक आणि सकरच्या मदतीने ते काय करतात, ज्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ते प्रेझेंट असणार आहेत त्याला पकडून ठेवण्यासाठी या दोघांचा ते यूज करत असतात. ओके, त्यानंतर हा जो पार्ट आहे तो आहे नेक, म्हणजेच त्याची मान आहे. ओके, त्यानंतर हा जो पोर्शन आहे याला म्हटलंय
इमॅच्युअर प्रोग्लोटिड्स. ओके. सो इमॅच्युअर का? कारण हे खूप छोटं आहे अजून, आहे ना, ह्याची साईज खूप छोटी दिसते. ओके. मॅच्युअर नाही झालंय ते अजून, ग्रो व्हायचंय. त्यानंतर इथे ही जी साईज वाढलेली दाखवली आहे त्याला काय म्हटलंय? मॅच्युअर प्रोग्लोटिड, म्हणजे याची डेव्हलपमेंट संपलेली आहे. ओके. त्यानंतर हे जे लास्ट पार्ट आहे त्याला म्हटलंय ग्रॅव्हिड प्रोग्लोटिड. आता हे जे ग्रॅव्हिड प्रोग्लोटिड आहे, हा सेक्शन जो आहे ह्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट असते. म्हणजेच जे काही रिप्रोडक्शन किंवा फर्टिलायझेशन होतं ते ह्या सेक्शनमध्ये होत असतं. ओके. हा जो सेक्शन आहे ना ग्रॅव्हिड प्रोग्लोटिडचा, तिथे होत असतं. आता प्रोग्लोटिड म्हणजेच काय? तर सेगमेंट म्हणू शकतो किंवा आपण सेक्शन म्हणू शकतो. ओके. सो आय होप तुम्हाला फॅसिओला आणि टीनियाची डायग्राम समजलेली आहे. आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट डायग्रामकडे, जी आहे फ्री लिव्हिंग फॉर्ममध्ये. म्हणजेच काय? तर असे पॅरासाइट जे दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती डिपेंड नाही आहेत. ओके. सो ह्याचं एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. ओके. सो प्लॅनेरियाची बॉडी कशी दिसते? आपल्याला फ्लॅट दिसते. त्यानंतर इथे ही जी ओपनिंग दिसते ही माउथ आहे आणि ह्याला म्हटलंय फॅरेंक्स. त्यानंतर ही जी मिडलला दिसते ती आहे गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी, म्हणजेच फूडचं डायजेशनची प्रोसेस कुठे होते? इथे होते. त्यानंतर ह्या ज्या 2 येलो कलरच्या कॉर्ड्स दिसतात त्याला म्हटलंय वेंट्रल नर्व्ह कॉर्ड्स. ओके. ह्या नर्व्ह कॉर्डलाच प्रेझेंट असतात छोटे छोटे पोर्स, ज्याच्यातून नायट्रोजनस वेस्ट बाहेर पडत असतात. ओके. आणि इथे आहे आय स्पॉट. आय स्पॉट म्हणजे त्याला डोळे आहेत. ओके. सो फॅरॅंक्स, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी, माउथ, आय स्पॉट आणि वेंट्रल नर्व्ह कॉर्ड्स, एवढे लक्षात ठेवा याच्यामध्ये. ओके. सो माउथ मधून फूड एंटर करणार आहे, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीमध्ये जाणार आहे, डायजेशन होणार आहे आणि इथूनच पुन्हा फूड बाहेर येणार आहे. ओके. सो ह्याचा बॉडी प्लॅन कसा झाला? ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन झाला. वेंट्रल नर्व्ह कॉर्ड जे आहेत त्याला कनेक्टेड असतात सेल्स छोटे छोटे. ओके. आणि तिथून नायट्रोजनस वेस्ट बाहेर पडत असतात. ओके. ते आपण आता पुढे शिकणार आहोत. सो आय होप तुम्हाला ही पण डायग्राम समजली आहे. आता आपण बघूया डायजेस्टिव्ह सिस्टीम काम कशी करते याची. सगळ्यात पहिलं तर पॅरासायटिक फॉर्मवाले जे ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजेच फॅसिओला, त्याचं एक्झाम्पल बघूया. पॅरासायटिक फॉर्मवाले जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम अब्सेंट असते. ओके. म्हणजे इथे गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी प्रेझेंट नाही आहे. तेच जर तुम्ही इथे बघाल फ्री लिव्हिंग फॉर्ममध्ये म्हणजेच प्लॅनेरियामध्ये, तर गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी प्रेझेंट आहे. ओके. पण इथे पॅरासायटिक फॉर्मवाल्यांकडे गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी नसल्यामुळे यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम अब्सेंट आहे. ओके. मग आता तुम्ही विचाराल की हे फूड कसं खातात? तर हे काय करतात, ज्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात त्याचं जे न्यूट्रियंट असतं, म्हणजे आता सपोज इथे एक ऑर्गॅनिझम आहे. ओके. आणि ह्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये हा पॅरासाइट आहे, म्हणजेच कोण? फॅसिओला आहे. आता हा ऑर्गॅनिझम फूड खाणार आहे. हे फूड आतमध्ये आल्यानंतर इथे डायजेशन होतं आणि इथे न्यूट्रियंट्स तयार होणार. आता हे जे तयार झालेली न्यूट्रियंट आहेत ना, ते न्यूट्रियंट तो ऑर्गॅनिझम काय करतो? ऍब्झॉर्ब करून घेतो. म्हणजेच हा फॅसिओला काय करणार आहे? हे जे न्यूट्रियंट तयार झालेत ते ऍब्झॉर्ब करून घेणार आहे. ओके. सो ह्याच्याकडे डायजेस्टिव्ह सिस्टीम स्वतःची नाहीये. हा रेडीमेड न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करतो डायरेक्टली होस्ट सेल कडून. ओके. इथे दिलंय मी ऍब्झॉर्ब न्यूट्रियंट्स डायरेक्टली फ्रॉम होस्ट. नेक्स्ट आहे फ्री लिव्हिंग फॉर्म. फ्री लिव्हिंग फॉर्ममध्ये आपण काय बघितलं? प्लॅनेरिया येतो. त्याच्यामध्ये इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, म्हणजेच ब्लाइंड सॅक बॉडी टाईप आहे. म्हणजेच काय? तर याच्याकडे एकच ओपनिंग आहे. फूड त्या ओपनिंगमधून आतमध्ये जाणार आहे, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर ट्रॅकमध्ये जाणार आहे किंवा गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीमध्ये जाणार आहे आणि इथलं अनडायजेस्टेड फूड इथूनच पुन्हा बाहेर पडणार आहे. ओके. आणि हे कोणामध्ये असतं? फ्री लिव्हिंग फॉर्ममध्ये, इनकम्प्लीट बॉडी प्लॅन. आता आपण ह्याची एक्सक्रिटरी सिस्टीम जरा समजून घेऊया. मगाशी जे आपण बघत होतो ना, हे वालं, इथे मी म्हटलं ना एक्सक्रिटरी पोर्स असतात यांच्या बॉडीवरती, ते थोडं समजून घेऊया आपण. सो एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये काय आहे, तर यांच्याकडे ना स्पेशल टाईपचे सेल असतात ज्याला म्हणतात प्रोटोनिफ्रिडिया आणि ह्याला दुसरं नाव आहे फ्लेम सेल्स. ओके. हे जे प्रोटोनिफ्रिडिया आहेत हे सेल्स काय करतात ते आधी बघूया आपण. एक तर ते एक्सक्रिएशन मध्ये मदत करतात. एक्सक्रिएशन कुठलं? मेटाबॉलिक वेस्ट बाहेर टाकायचं काम करतात. आणि दुसरं ऑस्मो रेग्युलेशन करतात. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं ऑस्मो रेग्युलेशन म्हणजेच काय, तर पाणी ज्या वेळेला यांच्या बॉडीमध्ये जात असतं ते पाण्याचं बॅलन्स मेंटेन करण्याला आपण काय म्हणतो? ऑस्मो रेग्युलेशन. म्हणजेच काय, तर एक्सेस वॉटर इथून बाहेर टाकलं जातं, त्या प्रोसेसला म्हणतात ऑस्मो रेग्युलेशन. ओके. सो आता हे प्रोटोनिफ्रिडिया जे सेल आहेत ते काम कसं करतात ते बघूया. इथे मी तुम्हाला डायग्राम दाखवली बघा. ही वाली डायग्राम जी आहे ती आहे
या प्रोटोनिफ्रिडिया सेलची. हा सेल कुठे प्रेझेंट असतो, तर इथे प्लॅनेरियाची तुम्ही बॉडी जर बघाल तर ह्या ज्या येल्लो कलरच्या आपण मगाशी ट्यूब्स बघितल्या ना, त्या ट्यूब्सच्या बाहेरच्या बाजूला इथे ह्या कॉर्ड्स आपल्याला दिसतात, म्हणजेच नर्व्स आहेत. म्हणजे ह्या नर्व्समध्ये हे सेल्स प्रेझेंट असतात. ओके, सो आता ह्या सेलला जर तुम्ही बघाल तर ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघा. सगळ्यात पहिलं तर इथे न्यूक्लियस प्रेझेंट आहे. त्यानंतर इथून आतमध्ये कॅव्हिटी गेलेली आहे, ज्याला ट्यूब म्हटलंय. ओके, ट्यूब म्हटलंय. त्यानंतर हा आहे ट्यूब सेल आणि इथे आहे एक्सक्रिटरी पोर. ओके, जो आपण मगाशी बघितला होता फॅसिओलामध्ये, त्याच्या बॉडीच्या बॉटमला. सो ह्या एक्सक्रिटरी पोरमधून हे वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडतात. ओके, सो आता काम कसं होतं इथे, सपोज आता आपण ऑस्मोरेग्युलेशन बद्दल बोललो तर काय होणार आहे, बाहेरचं पाणी आतमध्ये एंटर करणार आहे. म्हणजेच बाहेरचं पाणी आतमध्ये एंटर केल्यानंतर जे एक्सेस वॉटर असेल ते इथून ह्या ट्यूबमधून बाहेर येतं आणि इथून आल्यानंतर या एक्सक्रिटरी पोरमधून बाहेर पडतं. ओके, सो ही प्रोसेस जी आहे याला आपण म्हणतो ऑस्मोरेग्युलेशन. आणि दुसरी प्रोसेस, बॉडीमध्ये जे मेटाबॉलिक वेस्ट तयार होतात लाईक नायट्रोजनस वेस्ट, ते ह्या एक्सक्रिएशनच्या प्रोसेसने बाहेर पडतात. म्हणजे सेम असंच इथूनच ते नायट्रोजनस वेस्ट येणार आणि ह्या एक्सक्रिटरी पोरमधून बाहेर पडणार आहेत. ओके, सो आता इथे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्याकडे सेल्स आहेत ज्याला म्हणतात प्रोटोनोफ्रिडिया, आणि ह्याला दुसरं नाव काय आहे, फ्लेम सेल्स आहे. हे का पडलंय ते पण मी सांगणार आहे. आत्ता लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला, प्रोटोनोफ्रिडिया सेल्स आहेत. हे काम काय करतात, तर बॉडीमधलं एक्सक्रिएशन आणि ऑस्मोरेग्युलेशन करण्यासाठी हे मदत करतात. ओके, सो ह्याला फ्लेम सेल का म्हटलंय ते आता बघूया. याच्या स्ट्रक्चरमध्ये इथे जे दिसतात तुम्हाला हे वाले, हे ज्या लाईन्स आहेत त्या आहेत सिलिया. आणि सिलिया म्हणजेच काय, तर छोटे छोटे केस असतात. ओके, हे जे सिलिया आहेत हे कंटिन्युअसली बीट करत असतात, म्हणजे कंटिन्युअसली मुवमेंट करत असतात, हलत असतात. याचं काम काय असतं, तर ज्या वेळेला वॉटर बाहेर टाकायचं आहे तर ते सिलिया काय करतात, त्यांच्या मुवमेंटमुळे ते वॉटर पुश करत असतात. ओके, आणि ही जी मुवमेंट होत असते कंटिन्युअस, त्यावेळेला तिथे ना असं फ्लेम सारखा कलर दिसतो आपल्याला, म्हणजेच जळल्यासारखा कलर दिसतो जर त्याला आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं तर. ओके, आणि म्हणून त्याला फ्लेम सेल्स सुद्धा म्हणतात. ओके, सो आता आपण बघूया प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये रिप्रोडक्शन कसं होतं. प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये दोन्ही टाईपने रिप्रोडक्शन होत असतं, एक तर सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं एसेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सगळ्यात पहिलं आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शन बघूया. एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, इथे गॅमेट्स प्रेझेंट नसतात. फॉर एक्झाम्पल इथे मी प्लॅनेरिया घेतलेला आहे. या प्लॅनेरियाची बॉडी जर का आपण ह्या 2 पार्टमध्ये कट केली तर इथे काय होणार आहे, या बॉडीचे 1, 2, 3 असे पार्ट होणार आहेत आणि हे तिन्ही पार्ट नंतर नवीन प्लॅनेरिया म्हणून रिजनरेट होतात. म्हणजेच काय होणार आहे, इथे जे माउथ आहे ह्याला बॉडी येणार आहे. ही जी बॉडी आहे याला माउथ पण येणार आहे आणि खाली बॉडी सुद्धा येणार आहे. आणि ही जी टेल आहे त्याला पूर्ण वरची बॉडी येणार आहे. ओके, असे हे नवीन प्लॅनेरिया तयार होतात. याच्यामध्ये कुठेही गॅमेट्स प्रेझेंट नाही आहेत, म्हणून ह्या प्रोसेसला काय म्हटलंय, एसेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन बघण्याआधी थोडंसं आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. सो फायलम प्लॅटीहेल्मिंथिस मधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे असतात, हर्मॅफ्रोडाईट असतात, म्हणजेच बायसेक्शुअल असतात. याचाच अर्थ काय, तर मेल आणि फिमेल ऑर्गन्स हे दोन्हीही ऑर्गन्स या एकाच ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्ही बघाल तर इथे ओव्हरीज आहेत आणि इथे पेनिस आहे. म्हणजेच हा झाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि हा झाला मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि हे दोन्हीही ऑर्गन्स एकाच ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट आहेत. अशा ऑर्गॅनिझम्सना काय म्हणतात, हर्मॅफ्रोडाईट. ओकेच, म्हणजे बायसेक्शुअल. सो आता इथे सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, ह्या ओव्हरीजमधून एग येणार आहे आणि ह्या पेनिसमधून आपल्याला स्पर्म्स मिळणार आहेत. ओके, सो ह्या दोघांचं फर्टिलायझेशन होऊन इथे झायगोट तयार होणार आहे आणि हा झायगोट नंतर ग्रो होतो आणि नवीन प्लॅनेरिया तयार होतो किंवा नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. ओके, सो ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन. का, कारण याच्यामध्ये गॅमेट्स प्रेझेंट आहेत. ओके, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. सो इथे लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, हर्मॅफ्रोडाईट हे लक्षात ठेवायचं आहे. याचाच अर्थ काय, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकाच ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात. ओके, त्यानंतर हे काय करतात, सेल्फ फर्टिलायझेशन करतात. आता सेल्फ फर्टिलायझेशन म्हणजेच काय, तर इथे जे मी तुम्हाला सांगितलं ना, ह्याच्याकडूनच आपल्याला एग सेल मिळतात आणि स्पर्म्स मिळतात आणि यांचं फर्टिलायझेशन होतं. सो ह्यालाच काय म्हणतात, सेल्फ फर्टिलायझेशन. ओके,
आता हे भरपूर साऱ्या प्लॅटीहेल्मिन्थिस ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बघायला मिळतं. सो काय म्हटलंय, सेल्फ फर्टिलायझेशन सीन इन मेनी स्पीसीज शोज पॉलीएम्ब्रियोनी. म्हणजेच काय, तर जे ऑर्गॅनिझम सेल्फ फर्टिलायझेशन करतात, म्हणजेच ही जी प्रोसेस मी इथे सांगितली तुम्हाला, तर अशा ऑर्गॅनिझममध्ये ज्यावेळेला फर्टिलायझेशन होतं त्यावेळेला त्यांच्यामध्ये पॉलीएम्ब्रियोनी आपल्याला बघायला मिळतं. पॉलीएम्ब्रियोनी म्हणजेच काय, तर एम्ब्रियो. ओके, आपल्याला माहिती आहे इथे फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो आणि ह्या झायगोटचं पुढे जाऊन एम्ब्रियो तयार होतो. सो पॉलीचा अर्थ काय, मल्टिपल. सो इथे ह्या प्लॅटीहेल्मिन्थिस वाल्या ऑर्गॅनिझममध्ये काय होतं, इथे मल्टिपल एम्ब्रियोज तयार होतात. जर तुम्ही ह्युमन्सचं एक्झाम्पल घेतलं तर ह्युमन्समध्ये एकच एम्ब्रियो तयार होतो. पण इथे जे सेल्फ फर्टिलायझेशन करतात, म्हणजेच ज्यांच्याकडे दोन्हीही ऑर्गन्स प्रेझेंट आहेत, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, अशा ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला पॉली एम्ब्रियोनी बघायला मिळतं. म्हणजेच एका झायगोटपासून मल्टिपल एम्ब्रियोज तयार झालेले असतात. एकाच रिप्रोडक्शनमध्ये मल्टिपल ऑफस्प्रिंग्सना ते बर्थ देतात किंवा जन्म देतात. ओके, सम ॲनिमल्स लाईक प्लॅनेरिया शोज हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. आता हा रिजनरेशन म्हणजेच काय, तर हे बघा इथे ह्या ऑर्गॅनिझमला आपण कापलं म्हणजेच कट केलं. कट केल्यानंतर आता आपल्याला काय वाटतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ज्यावेळेला आपण तोडतो त्यावेळेला तो मरतो. पण इथे प्लॅनेरियाचं तसं नाहीये. प्लॅनेरिया काय करतो, प्लॅनेरियाला तुम्ही कितीही पार्टमध्ये कट करा त्याची बॉडी पुन्हा आहे तशीच तयार होते. ओके, सो म्हणून काय सांगितलंय, प्लॅनेरिया शो हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. रिजनरेट होतो तो सारखा सारखा. ओके, आता हे असं का होतं, त्याच्याकडे जादू आहे का, नाही. याच्याकडे स्टेम सेल्स जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात असतात आणि आपल्याला माहिती आहे कुठलाही ऑर्गन तयार होण्यासाठी स्टेम सेलची जास्त गरज असते. ओके, आणि तेच स्टेम सेल याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रेझेंट असतात प्लॅनेरियामध्ये. ओके, म्हणून याची रिजनरेशनची पॉवर कशी आहे, हाय आहे. ओके, सो इथे तुम्हाला कळालंय 3 कन्सेप्ट आपण शिकलो. हर्मॅफ्रोडाईट म्हणजेच काय, तर मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकाच ऑर्गॅनिझमकडे प्रेझेंट आहेत. ओके, आणि अशा ऑर्गॅनिझममध्ये काय होतं, सेल्फ फर्टिलायझेशन होतं आणि ज्यावेळी सेल्फ फर्टिलायझेशन होतं त्यांच्यामध्ये आपल्याला पॉलीएम्ब्रियोनी बघायला मिळतं. पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय, एका झायगोटपासून मल्टिपल एम्ब्रियोज तयार झालेले असतात. ओके, त्यानंतर प्लॅनेरिया सारखा जो ॲनिमल आहे त्याच्याकडे हाय पॉवर ऑफ रिजनरेशन आहे. ओके, म्हणजेच कितीही त्याला कट केलं तुम्ही पार्टमध्ये तरी त्याचे जेवढ्या पार्टमध्ये कट कराल तेवढे नवीन प्लॅनेरिया तयार होणार आहेत. ओके, सो रिप्रोडक्शन समजलंय. सो आता इथे मी तुम्हाला थोडं लक्षात ठेवण्यासाठी एक डायग्राम चार्ट तयार केलाय. तर हा चार्ट तुम्ही एक्झामला जायच्या आधी वाचू शकता. ओके, आणि असे प्रत्येक फायलमचा चार्ट तुम्ही स्वतः तयार करू शकता. ओके, इथे कॅरेक्टरिस्टिक लिहायचे आणि त्याचे फीचर्स लिहायचे. जसं की सिमेट्री कशी आहे प्लॅटीहेल्मिन्थिसची, बायलॅटरल आहे. जर्म लेअर कशी आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे. म्हणजेच एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मेसोडर्म तिन्ही प्रेझेंट आहेत. बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असल्यामुळे ते काय आहेत, एसिलोमेट आहेत. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे ऑर्गन सिस्टीम, म्हणजेच सेलपासून टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन आणि मल्टिपल ऑर्गन्स एकत्र येऊन एक ऑर्गन सिस्टीम तयार झालेली आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम त्यांच्यामध्ये ॲब्सेंट असते. कोणामध्ये, जे एंडोपॅरासाइट आहेत म्हणजेच दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये आहेत त्यांच्याकडे डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲब्सेंट असते. मग ते फूड कसं घेतात, तर ते फूड घेत नाहीत, डायरेक्ट न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करतात. ओके, आणि इनकम्प्लीट कोणामध्ये असतं, जे फ्री लिव्हिंग आहेत. ओके, इनकम्प्लीट म्हणजेच काय, त्यांचं बॉडी प्लॅन कसं आहे, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. एकाच माउथमधून फूड आतमध्ये जातं आणि तिथूनच बाहेर येतं. एक्सक्रिएशन आपल्याला माहिती आहे, फ्लेम सेल्स म्हणजेच कोणते सेल, प्रोटोनिफ्रिडिया सेल्स. त्यांच्या मदतीने एक्सक्रिएशन होत असतं, म्हणजेच नायट्रोजनस वेस्ट बाहेर जातात आणि ऑस्मो रेग्युलेशन होत असतं. रिप्रोडक्शन मध्ये आपण काय काय शिकलो, हर्माफ्रोडाईट आहेत हे लोक, म्हणजे त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट असतात एकाच ऑर्गॅनिझममध्ये. रिजनरेशन होत असतं, म्हणजेच एसेक्शुअल रिप्रोडक्शन लाईक प्लॅनेरिया, त्याला कितीही पार्टमध्ये कट केलं तरी ते ग्रो होतात. आणि पॉलीएम्ब्रियोनी बघितलं, म्हणजेच जे ऑर्गॅनिझम हर्मॅफ्रोडाईट आहेत ते सेल्फ फर्टिलायझेशन करतात आणि सेल्फ फर्टिलायझेशनमध्ये आपण मल्टिपल एम्ब्रियोज बघू शकतो किंवा आपल्याला बघायला मिळतात. ओके, सो ह्याचे एक्झाम्पल्स आपण कोणते कोणते बघितले, प्लॅनेरिया, टेपवर्म, हे 2 एक्झाम्पल्स कुठले आहेत, एंडोपॅरासाइटवाले, म्हणजे हे दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात. आणि हा जो फॅसिओला आहे ज्याला आपण लिव्हर फ्लूक म्हणतोय तो कसा आहे, फ्री लिव्हिंग आहे. ओके, म्हणजे बाहेर असतो. सो आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित समजलेला आहे. काही डाऊट्स असतील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा.
आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला जे ऑलचं बटन येतं ते प्रेस करा. माझ्या चॅनलला हाईप करायला विसरू नका, त्यामुळे माझं चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.